एका व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे यशाची परिक्रमा चालू घडामोडीवर आहे ना आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आणि सगळं बारकाईने कसं करायचं काय करायचं. वेळ पडला तर आपण 20-20, 15-15 मिनिटाचे लेक्चर युट्यूबला टाकू. माझ्यावरती युट्यूबची लिंक आहे. मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला की मी तिथे काही अपलोड केलंय का काय. पण ती मोठी जी लेक्चर असणार ना, ज्यावेळेस मी स्वतः माझा अभ्यास करेल त्यावेळेस कधीतरी रेकॉर्ड करेल करंट अफेअरचा. अद्याप मी माझं रुटीन जे आहे करंट अफेअरचं त्यानुसारच घेतोय. सगळ्यात महत्वाचं, आता ही माझ्याकडे जवळजवळ 18 महिन्याची म्हणजे 1.5 वर्षाची योजने ही परिक्रमा 18 महिन्याची 1.5 वर्ष केलं पाहिजे. एक प्रत्यक्ष आलेला अनुभव सांगतो. आता जस्ट जी कंबाईनची एक्झाम झाली त्याच्यामध्ये 2024-25चं म्हणजे जे इयर बुक 2025च्या टायटलने येतं त्याच्यामधून प्रश्न होते. म्हणजे साधारणतः त्याच्यामधून होते किंवा तेवढ्या त्या कालावधीच्या वर्षाचे होते. म्हणजे हे इयर बुक आणि हेच इयर बुक त्याच्या मागची जी कंबाईन होती फेब्रुवारी 2025ला झालेली, त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त काय रशीद म्हणून जे काही निधन वार्ता होती, एकदम छोटीशी हिंट याच्यातून भेटत होती. एकदम छोटीशी हिंट, सविस्तर त्याची माहिती याच्यामध्ये होती यशाची परिक्रमामध्ये. आणि यशाच्या परिक्रमेचं एक सांगतो, आहेर म्हणून डेप्युटी कलेक्टर आहेत ज्या पास झाल्या आहेत साधारणतः 2-3 वर्ष आधी, मालेगावच्या आहेत त्या मॅडमनी ना यशाच्या परिक्रमेला मेल लिहून पाठवलं होतं की सर माझे 15 पैकी 14 मार्क बरोबर आले आहेत, 1 मार्काला मी कन्फ्युजन होती. आणि नंतर त्यांनी त्याचं जे रिव्ह्यू परीक्षण केलं त्यांच्या यशाच्या परिक्रमाचं मासिकाचं जे काही 15-16 महिन्याचे त्यांनी जे घेतले, तर सगळे प्रश्न त्याच्यात सापडत होते. आणि अजून एक माझं जे काही युपीएससी आणि एमपीएससीचं जे अनालिसिस आहे, खास करून युपीएससीचं, तुम्हाला एक सांगतो, एका महिन्याला एकच प्रश्न सेट होणार आहे. कुठल्या सेक्शनने होणार काय होणार ते आपण सांगू शकत नाही. आपल्याला साधारणतः 1.5 वर्षाचं करायचं आहे. आपला वेटेज फक्त 15 मार्काला आहे. त्याच्यामध्ये 2-3 मार्क अर्थसंकल्प वगैरे खाऊन जातात आणि काही विषय जे असतात अशा पद्धतीने आपण आपल्या आता याच्यावर खूपच चर्चा होणार आहे. त्याच्यामुळं वेळोवेळी मी तुम्हाला सांगतो. फक्त मला तुमच्यापर्यंत एकच मेसेज द्यायचा होता की तुमच्याकडे एकतर यशाची परिक्रमा असली पाहिजे साधारणतः 1.5 वर्षाची. 1.5 वर्षाची जर नसेल तर तुम्ही 6 महिने घ्या. आणि हे एक तुमच्याकडे जर आधी तुम्ही वाचलेलं असेल ना तर हे राहू द्या. किंवा आता लेटेस्ट जर तुम्हाला इयर बुक घ्यायचं असेल तर मला असं वाटतं जर तुम्ही एकदम पार्ट टाइम फुल टाइम जॉब करणारे आणि पहिल्यांदाच जर फॉर्म भरला असेल ना तर 100% तुम्ही ना 2 वर्षाचे इयर बुक घ्या. किंवा तुमच्याकडे मागं असलं तर मागं राहू द्या. आणि आत्ताचं जे काही इयर बुक येणार आहे ते घ्या. आणि इयर बुक घेतल्यानंतर त्याच्या पुढची जी काही मंथ आहेत ना ती सगळी यशाची परिक्रमा घ्या. माझं असं मत नाही यशाची परिक्रमाच घ्या. तुम्ही सिम्प्लिफायचं सुद्धा मंथली 3 इयरचे तर ते घेऊ शकतात. तर हे बघा, आपल्याला जो हा उपक्रम राबवायचा आहे म्हणजे करंट अफेअर योजनाविषयी जर सविस्तर ही सगळी आयोगाची माझ्याकडे असलेली पेपर आहेत, राज्यसेवेची, नंतर ग्रुप सी, ग्रुप बी ची मेन्स वगैरे, प्री वगैरे. तर मला आता ही माझी ही अनालिसिस झालेली आहे. मी सगळं इथून करून पाहिलेलं आहे. पण आता मला नव्यानं म्हणजे सगळ्यांचा विचार करायचा आहे. कोण एकदम नवीन स्टार्टिंग केलेलं आहे, कोणाचं आधी वाचून झालंय काय. तर मी साधारणतः 2-3 आताचे मेन्स वगैरेचे, मागचे प्रीचे 2-3 पेपर जरा अनालिसिस वर्क करणार आहे. आणि ते वर्क केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. प्राथमिक तुमच्याकडे जर हे जुनं असेल ना तर याची रिव्हिजन तुमच्या दररोजच्या करंट अफेअर बरोबर आहे ना, फक्त टायटल टू टायटल आणि तुम्ही जे काही रीड केलंय ना त्यानुसार करायला सुरुवात करा. 2च मिनिटं मी तुम्हाला सांगतो की 2025च्या फेब्रुवारीच्या कंबाईन मध्ये एकच प्रश्न आला होता. त्यावेळेस मला वाटलं अरे आपण एवढं वाचलं तर काय. पण याच मला आहे ना आता जस्टच्या कंबाईन मध्ये हे वाटलं. मी रिव्हिजन नव्हती केली, मग माझ्याकडनं ती एक चूक झाली. त्याच्यामुळे माझा निकाल पण गेलेला आहे. मी ते रिव्हिजन केली नाही. पण मग जेवढं आधी वाचलं तर सबकॉस्ट मेमरीमध्ये जेवढं होतं तेवढं मला तिथं काही उत्तरं टिक झाली. आणि 6-7 मला त्या वेळेसनी ती आली होती. आणि बाकीची 1-2 मार्क ती जे इकडचं माझं डेली रुटीन असतं त्याच्यानी आली होती. कदाचित व्हिडिओ खूप मोठा होईल आपला, शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात महत्वाचं, ह्या वेळेच्या कंबाईन मध्ये ना या पहिल्याच पानावर प्रश्न होता. एकूण महिलांची संख्या विचारली होती आपल्याला. तुमच्याकडे जर बऱ्याच जणांचे जर याच्यामध्ये पेंडिंग असतील, काही वाचली गेली नसतील, म्हणजे माझे स्वतः 3-4 महिन्याची वाचली गेली नाही. मी मागे 3-4 महिने थोडा खूप मोठा मेडिकल इश्यू होता आणि मी आजारी असल्या कारणाने ऍडमिट पण होतो. तर तुम्ही टायटल वाचायला सुरुवात करा. मेन टायटल घ्या, आधी सगळी टायटल वाचून घ्या.
आणि एकदम तुम्ही नवीन किंवा बिगनर असाल ना तरी तुम्ही आधी टायटल वाचून घ्या. मेन टायटल वाचा. त्याच्यामध्ये मला तुम्हाला भरपूर सांगायचं आहे, पेपर अनालिसिस करायचे आहे, त्याच्यानंतर सांगायचं आहे. पण एकदम प्राथमिक स्तरावर एक गोष्ट सांगतो की तुम्ही याच्यामधून आहे ना निधन वार्ता करा, पुरस्कार करा, सगळ्या पद्धतीचे पुरस्कार करा. सध्या वाचायला सुरुवात करा त्याचं पण आपण एक डिवाइड करू, क्लासिफिकेशन करू की नेमकी काय कसं कुठे निधन वार्ता वगैरे. त्याच्यानंतर प्रादेशिक घडामोडी बघा, विशेष काही खेळासंदर्भित आपल्या महाराष्ट्र आणि जिल्हा लेवलला जर कोणी असेल तर ते कुठून बिलॉंग करतात, काय करतात, अशा पद्धतीचं बघा. बघूया. अजून मला आता काही पेपर अनालिसिस करायचे आहे. म्हणजे मला सांगायचं हे होतं की मी कालचा व्हिडिओ दिल्यानंतर जी काही तुम्हाला कमेंट केली की आपण याच्यावर एकदम टॉप टू एंड घेऊ, बारकाईनं घेऊ, तर त्याच्यासाठी मी आता परत ही जी काही 10-12 वर्षाची आहेत तर एवढी करायची गरज नाही आहे. अनालिसिस मी फक्त आता गेल्या 3-4 पेपरचं करणार आहे आणि त्याच्या बेसने तुम्हाला सांगणार आहे कसं काय करायचं ते. तर तुम्ही आता सिम्प्लिफाय जर तुमच्याकडे असेल जुनं तर खूप उत्तम आहे. आपल्याला हे देखील करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे विषय, तुम्ही अतिशय आत्ता फॉर्म भरला आहे आणि जस्ट फॉर्म भरला आहे आणि 9कीच तयारी चालू केली आहे किंवा तुमच्याकडे हे इयरबुक 25चं टायटलचं नसेल, कुठलंही घ्या, सिम्प्लिफायच म्हणत नाही, अभिनव घ्या किंवा अजून दुसरं कुठलं घ्या. फक्त आपला उद्देश काय असला पाहिजे की आउटपुट इनपुट आलं पाहिजे. आपण जेवढं वाचतोय त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे. माझा कुठलाही असा विशेष प्रकाशन जवळचा नाही किंवा कुठलाही लांबचा नाही. कोणाची मार्केटिंग करायची नाही आणि कोणाची डीमार्केटिंग पण करायची नाही. मी इंस्टाग्रामवर असे काही बघतोय की ज्यांना म्हणजे आता मला बोलायचं नाही पण याच्याने ना विद्यार्थ्यांची फसवणूक होणार आहे. कसं आहे माहिती का, तलाठी खूप पॉप्युलर ऍड आहे आणि त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, जो प्रकाशक पुस्तक छापवतो त्यांचा व्यवसाय आणि व्यावसायिकाचं ते वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्याच्या व्यवसायाची मार्केटिंग केली पाहिजे. पण काही जे विद्यार्थीच आहेत, प्रिपरेशन करणारेच विद्यार्थी, ते प्रत्येकाचंच करायला लागलेत. अरे तुम्ही स्वतः ती वापरतात का किंवा तुम्हाला त्याच्यामधलं काही कळतंय का? तुमच्याकडे डेस्कवर दुसरी पुस्तकं आहेत आणि तुम्ही जगाला दुसरी सांगतायत, ही चुकीचं आहे. मला वैयक्तिक वाटतं. चला, याचा मी ना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकतो फोटो. नेमकी कुठला प्रश्न आला होता, एकच प्रश्न आला होता तो, तिथे ती छोटीशी हिंट होती आणि मला तेवढी तिथे आयोगाला आठवली होती पेपर द्यायच्या वेळेस. म्हणजे तुमचं वर्क जर एकदम बारकाईने आणि खूप जर भारी असलं ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे आठवतात. मी तुम्हाला सांगल, जर तुम्ही 9की असाल ना किंवा तुम्हाला खूप कमी वेळात हे द्यायचं आहे, कारण 15 मार्काला करंट अफेअर आहे आणि करंट अफेअरला तुम्ही खूप जर याला धरून बसले तर तुमचे बाकीचे विषय करणं अवघड आहे. कारण की जी जुनी 3-4 वर्षापासून आहे किंवा एकदम अनुभवी आहेत त्यांच्यासाठी सोपं काय असतं माहिती का, त्यांचा जीएस वगैरे मॅथ रिझनिंग खूप अभ्यास झालेला असतो. जवळजवळ 70-80 प्रश्नांची खूप चांगली कमांड आहे. मग त्यांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आणि सगळ्यात पुढे जाण्यासाठी एकच मार्ग असतो, तो करंट अफेअर. आणि ते जर चांगलं केलं तर त्यांचे खूप चान्सेस असतात की ते प्रिलिम मेन्स क्लिअर करून पोस्ट घेऊ शकतात. पण तुमच्याकडे तुम्ही हीच 15 मार्क जर चांगली करत बसले आणि बाकीच्या विषयांकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही स्पर्धेत येणारच नाही. म्हणजे स्पर्धेत फक्त तुम्ही शर्यतीच्या रेसमध्ये फक्त बॉर्डरला उभे, जिथून स्टार्ट झालं आणि स्टार्ट व्हायच्या वेळेस तुम्ही पळायला सुरुवात केली आणि तुमच्या पुढचे कॅन्डिडेट खूप आधीच पुढे निघून गेलेले आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत ते काही उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, अशी परिस्थिती असू शकते. त्याच्यामुळं मी जस्ट चेक केला होता बरं का, मी व्हिडिओच्या आधीच चेक केला होता. हे बघा, हे असं माझं सगळं बारकाईनं वर्क केलेलं आहे. आता मी याला रिव्हिजन काय मारणार आहे माहिती का, ही जे मेन टॉपिक आहेत ना, जे मागचं आपल्याला करायचंय, म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष गेलं, 2 ते 2.5 वर्षाचं करंट अफेअर जर करून जायचं म्हटलं तर एकदम मागचं जे आहे ना ते अशा पद्धतीने बघायचं की इनकेस जर त्यांनी खूप मागचं विचारलं, आणि दाट शक्यता आहे मागची विचारण्याची, त्याच्या मागचं कारण असं सांगतो कारण की मला 2-3 पेपरमध्ये तोच एक पेपर सेटरचा माइंडसेट दिसतोय की त्याला बरेच अशा गोष्टी असतात. मी एका व्हिडिओमध्ये ते सविस्तर बोललो होतो, पण तो व्हिडिओ मी पोस्ट नाही केला. तो करायचा आहे मला, तो पण पोस्ट करायचा आहे. तुम्ही आवर्जून तोही बघा, त्याच्यात तुम्हाला बरंच काही नॉलेज येईल. आणि यशाची परिक्रमा जर मार्केटमध्ये तुम्हाला मंथली जुन्या भेटत नसतील
तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या 6-6 महिन्याच्या येता घ्या. मी स्वतः त्या घेतल्या आहेत. काय चेंजेस असतो किंवा काय टॉप टू एंड असतं त्याच्यामध्ये. जसं मंथली असतं तसंच ते पण असं डिवाइड करून देतात. प्रादेशिक, राजकीय, पर्यावरणीय, आंतरराष्ट्रीय, खेळ पुरस्कार वगैरे असं सारखं असतं आणि ते खूप सोपं पडतं. आणि करंट अफेअर दररोज तुम्हाला करावं लागणार आहे, कारण की करंट अफेअर विषयी मी आधी सुरुवातीच्या काही व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. करंट अफेअर अशी गोष्ट आहे की ती एकदम टिक होती तिथं प्रश्न, आणि टिक झाला म्हणजे उत्तर निघतं. तुम्ही ऍटलिस्ट 1 टाइम जरी वाचलेलं असलं एकदम काळजीपूर्वक. नाहीतर मग तुम्ही म्हटले लास्टच्या वेळेस कुणाचं तरी मॅरेथॉन बघतो आणि तेवढंच करून मी जातो, तर कदाचित तुमची जर खूप आन्सर काढण्याची सेन्स ऑफ माइंड जर चांगली गोष्ट असली तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात 5-6 मार्क. पण तुम्ही 15 पैकी 12+ 13+ किंवा 10+ नाही जाऊ शकत. आणि तुम्हाला काही इतर विषयांमध्ये जे काही येतील त्याला लिंक करून जे ते पण तुम्ही त्याला अचीव्ह नाही करू शकत, कारण की ही एक गोष्ट अशी दररोज करावी लागते. मॅथ, रिझनिंग, करंट अफेअर सगळ्याच गोष्टी इथे एकदम व्यवस्थित कराव्या लागतात. मी एका व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्या व्हिडिओच्या खाली 400 क्लासेसचं टायटल आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये ना टाइम टेबल टाकलंय, त्याच्यामध्ये सुधारणा करून घ्या. तुम्हाला कसं काय भेटतंय ते. पण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासामध्ये जास्तीत जास्त तो अभ्यास करणार आहे, तोच पुढे जाणार आहे. एवढं नक्की ठेवा, एवढं लक्षात ठेवा, कारण की ते खूप खूप कमी कालावधीमध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आणि परत एकदा सांगतो की नुसतं पूर्व डोक्यात घेऊन नका चालू. हमखास आपल्याला पूर्व पास करायची, जे पूर्वला सगळ्यात जास्त फोकस आहे ना ऑक्टोबर महिन्यात करायचा राहिलेल्या 25 दिवसात. आता तुमचं पूर्वमुख्य असं सगळं चाललं पाहिजे, तरच कुठेतरी आपल्या हातात यश येणार आहे. नाहीतर मग पदरी पुन्हा निराशाचे, जीचा अनुभव मला वेळोवेळी बऱ्याच वेळा आलेला आहे. आणि माणूस अनुभवातून बऱ्याच काही गोष्टी सांगत असतो. खूप मोठा अनुभव आहे माझ्याकडं, आणि या अनुभवाच्या जीवावरच मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळा अनालिसिस करतो. मी पेपर दिला म्हणजे आधी माझं एक असतं, काय कुठे चुकली, काय मिस्टेक झाली, कुठला हातात आलं नाही, तिथे काय कन्फ्युजन झालं, सगळ्या गोष्टी काढत असतो. तर असो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. यूट्यूबला मला तेवढा वेळ नाही त्याच्या सगळ्या सेटिंग वगैरे करून त्या तिथे करत बसणं. तर मी तरी फेसबुक वगैरे पण चेक करत जा. कदाचित तिथे 3-4 मिनिटाचा, 4 मिनिटाचा, 5 मिनिटाचा व्हिडिओ जातो. माझा एकच उद्देश आहे की जेवढी जास्तीत जास्त लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तितके तुम्हाला तयारीला खूप फायदा होणार आहे. आणि आज आपल्याकडे फक्त 72 डेज बाकी प्रिलिम्ससाठी, तर खूप अभ्यास करा. आणि एक गोष्ट म्हणजे ती मी कोणाकडनं तरी अभ्यासली होती, म्हणजे मला ती सांगण्यात आली होती. तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही दररोज अभ्यासाला सुरुवात केल्यावर तुमच्याकडे जी काही छोटी डायरी वगैरे तुमचं काही असेल ना, तिथे टाइम लिहा. बसले ना 7 वाजेला बसले ना, टाइम लिहा, तेव्हा टाका कुठला विषय घेतला आहे तो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कुठे नाश्ता वगैरे चहा बी पाणी करायला जर उठताय तर परत तिथे टाइम टाका उठण्याचा. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर परत तो टाइम टाका. आणि संध्याकाळी एकदा काउंट करून बघा की आपण दिवसभरातले नेमकी किती तास टाइमपास झाला आहे आणि किती तास अभ्यास केला आहे. हे स्वतःचं एकदम अनालिसिस आणि जज करण्यासाठी, स्वतः परीक्षण करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. नक्की करून बघा. याच्यामध्ये तुम्हाला एक हे वाटेल, जेव्हा आपण सहज उठतो. मला तर मी माझा फ्लॅट उघडून बाल्कनीत सुद्धा जात नाही. मला वेगळंच मी आता आहे जे माझं सगळं बेडरूम मध्ये सगळा सेटअप आहे. बाजूला किचन आहे, पुढे हॉल आहे. हॉलमध्ये सगळीच पुस्तकं आहे. इकडं वरती पुस्तकं आहे, इकडं पोटमाळ आहे, त्याच्यावर सगळी वॉक मध्ये पुस्तकं आहे. खूप मोठी 10-12 वर्षाची जर्नी आहे. मला सांगायचं काय माहितीये का, आपण सहज चहा प्यायला गेलो ना, कारण मी कानाकोपऱ्यात पुण्यामध्ये फिरणारा माणूस आहे. कामानिमित्त आल्यानंतर मी खूप ऑब्झर्व करत असतो. चाय पे चाय चर्चा, खड्ड्यातला चहा असू द्या किंवा अदर कुठला असू द्या, जागोजागी लायब्ररीच्या जवळ, अप्पाबळवंत चौकाजवळ, सगळं. म्हणजे कदाचित त्यांचा अभ्यास खूप चांगला वाटणार, माझं पण आहे की मी खूप अभ्यास असल्यावर आहे ना, एखादी गोष्ट खूप चांगली असल्यावर आहे ना, असं वाटतं की अरे आता बोरिंग व्हायला लागलंय, किती याची रिव्हिजन करावी. आपण ज्या गोष्टी आपल्या चांगल्या नाही त्या करा, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. 12,63,000 काहीतरी फॉर्म आलेले आहेत. नक्कीच ती MPSCच्या धर्तीवर खरे किती ठरतील त्याच्यामधले हे आता ते पेपर झाल्यानंतरच कळेल. आणि किती म्हणजे 50 लाख जरी फॉर्म आले असते तरी जागा 5 लाख, आपलं जागा 5,000 प्लसच आहेत. त्याच्या रेशोने मेन्सला फक्त 83-84 हजारच पोरं जाणार आहेत. मग त्यानुसार तो कट ऑफ वगैरे सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. तर माझं एकच सांगायचं आहे,
दिवाळीपर्यंत आपली मेन्स आहे, दिवाळीपर्यंत इतका चांगला अभ्यास करा की आयुष्यातल्या पुढच्या सगळ्या दिवाळ्या चांगल्या गेल्या पाहिजे. आणि ज्याचं प्रत्येक वेळा सिलेक्शन राहतं ना, त्यालाच कळतं की सिलेक्शन काय महत्वाचं असतं ते. आपण दिलाय, फॉर्म भरलाय, कोणीतरी सांगितलंय तलाठी सारखे, तलाठी प्रत्येकाला अनुभव असतो, गावातून अनुभव घेण्याचा, जवळून त्याचं काम बघण्याचा, काय असतं ते. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं ठीक आहे, वाटलंय तुम्ही फॉर्म भरलाय, खूप चांगली सकारात्मक गोष्ट आहे, पण इथून पुढे अभ्यास करा. मी पण माझ्या वेळेत मला असं वाटतंय की सगळ्या कानाकोपऱ्यातील गोरगरिबापर्यंत माहितगिरी गेली पाहिजे, म्हणून मी माझा एक प्रयत्न करतोय. मला माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवाचा, अभ्यासाचा अनुभव तुमच्याबरोबर मी फक्त व्यक्त करतोय. त्याच्यामधून तुम्हाला फायदा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि तुम्ही त्याच्यामधून काय शिकतात ते खूप चांगले महत्वाचं आहे. कारण की ज्या रस्त्यावर आम्ही ठोकरा खात चाललोय ना, त्याच रस्त्यावर तुम्हाला चालताना एक गोष्ट सांगतोय की कुठे ठोकर लागू शकते आणि कुठे नाही लागू शकत. एवढाच तो एक सिनियर किंवा अनुभवी व्यक्तीचा हे असतो, बाकी असं विशेष काही नाही. एखादा माझ्यापेक्षा बी खूप हुशार असेल की ज्यांनी 8 तास अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात असेल, मला तीच गोष्ट 8 दिवस सुद्धा करावं लागू शकते. आणि मी खूप वेळा रिव्हिजन मारतो, खूप वेळा वाचतो तेव्हा ते माझ्या डोक्यात जात असतं. म्हणजे मल्टिपल पार्टी, मी एक पार्टीत आपली गोष्ट होत नाही, मल्टिपल पार्टीमध्ये होत असते. म्हणजे शालेय स्तरावर आम्हाला ते सांगितलं होतं, एखादा विद्यार्थी 1 पार्टी असतो, पहिल्याच वेळेस त्याला कळतं. एखादा विद्यार्थी 4-5 पार्टी असतो, म्हणजे त्याला 4-5 वेळा ती गोष्ट कळते. आणि शालेय जीवनात होते ते पार्टी बिटीचं उदाहरण देऊन आम्हाला सरांनी सांगितलं होतं, आयुष्यात शिक्षक खूप महत्वाचा असतो हे नंतर कळतं. प्रत्येक शिक्षकाने काय गोष्ट सांगितली, कशी सांगितली, किती महत्वाची सांगितली, या खूप खूप गोष्टी मॅटर करत असतात. बोललो की 25च्या एक्झाममध्ये कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल का नाही, कदाचित उलटा दिसणार आहे कॅमेऱ्यात, मी तुम्हाला टाकतो याचं. हा एकच प्रश्न आला होता, ती पण तिथे फक्त त्या व्यक्तीची नॉर्मलची हिंट होती. प्रश्न हा थोडा स्टेटमेंट वाईज विचारला होता आणि तो निधन वार्तेच्या यशाच्या परिक्रमेमध्ये सविस्तर होता. म्हणजे माझं असं सांगायचं आहे की मला ते तिथे एकदम टिक झालं होतं. आणि नंतर एवढं पूर्ण म्हणजे कधी कधी एक्झाम नुसार विचारही करा, ही साधारणतः जवळजवळ 250 तर 280 पानांचं बुक वाचलं होतं. आणि आला एकच प्रश्न, तो पण पुरेपूर हिंट न देणारा. आणि नंतर आत्ताची जी जस्ट कंबाईन झाली आपली, की जिची मेन्स बाकी आहे, 7-8 प्रश्न या वर्षात होते. म्हणजे 25चं टायटल आहे आणि 2024-25चं त्याच्यात साधारणतः एका वर्षाचा करंट अफेअर आहे. त्याला एक्झाम सेंटरवाल्यांनी फोकस केला होता. म्हणजे आयोगाच्या सेटर एकच आहे आणि पूर्णपणे त्याचा माइंड ठरतो की त्याने कसे प्रश्न सेट करावे, कुठून डाटा उचलावा, काय उचलावा. आपण आता इकॉनॉमिक्सचे प्रश्न जे पाहिलेत ना, डायरेक्ट संख्या, बजेट, आपण बऱ्याच वेळा म्हणतो बजेट, अर्थसंकल्प, 1-2 प्रश्न येतात, 1-2 प्रश्न येतात. असे प्रश्न आलेत ना, डायरेक्ट संख्या, पॉइंट मध्ये संख्या विचारल्या, मी स्किप केले. एवढं कोण करत नाही. आपण आता सगळी भरती करायला लागणार, सगळे पोरं आता मग ते आपल्याला लगेच तो रोड मॅप भेटतो, आपण ते करतो आणि परत आयोग पुढच्या वेळेस काय होणार. म्हणजे कशी गोष्ट आहे माहिती का, एखादा टॉपिक जर 10 मार्काला येत असेल ना, तो खूप चांगला करणं गरजेचं आहे. पण एखादा जर कधीतरी 1-2 मार्काला येत असेल ना, तर त्याला सुद्धा करून जाणं गरजेचं आहे. की ऍटलिस्ट आला प्रश्न तर आपण त्याचं काहीतरी थोडंफार ते 2 ऑप्शन त्याच्यामध्ये गाळ करून एक तरी टिक करू शकतो, कसं तरी प्लॅनिंग घेऊ शकतो. मुळात ते म्हणून खूप चांगल्या पद्धतीने हे करा. मी हे माझ्याकडे आहे, मी हे करणार आहे, माझी यशाची परिक्रमा करणार आहे. मी ह्या वर्षाचं लेटेस्टचं जे 26 आहे ते घेणार नाहीये, तेवढं होणारच नाही. कारण की 5 महिन्यात सगळं करायचं आहे. तुमच्याकडे 26चं असेल तर 26चंही करा, आणि 26 मध्ये जेवढा कंटेंट आहे त्याच्यापेक्षा जास्तच यशाच्या परिक्रमेमध्ये असेल. पण तुम्ही नौक्यांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की तेवढा वेळ घालू नका. कारण की मी जर म्हटलो ते हे का साधारणतः 300, 400, 500 पानं तुमचे जातील. आणि 500 पानामध्ये जर तुम्ही एखादा दुसरा जर विषय वाचला, म्हणजे छोट्या छोट्या नोट्स जर वाचल्या, तर तुमच्या 7-8, 15 पैकी जरी तेवढं कव्हर झालं मार्कांचं, तरी तुम्ही स्पर्धेमध्ये येणार आहे. मला कट ऑफ विषयी काहीच बोलायचं नाही की कट ऑफ खरोखर किती जाईल, काय जाईल. पण साधारणतः 40-50च्या दरम्यान धरून चाला. तेवढे तुम्ही 45-50 प्लस जर जात असाल तर तुम्हाला खूप चांगलं आहे. आणि मेन्सच्या वेळेस माणूस खूप अभ्यास करून जातो, त्याला प्रॉपरली करायचं आहे ना, तो 2 महिन्यात खूप करून जातो. आणि मी इथून पुढे आता लॉंग टाइम तुमच्याबरोबर राहणार आहे.
म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर जॉब असल्यावर पण आणि इथून पुढे जी काही जीवनाची किंवा आयुष्याची दिशा असेल त्यानुसार सुद्धा.